हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली सूर्यवंशी. माझ्या चॅनल तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे का मी संध्याकाळपासून तर नाईटची रुटीन मी कशी करते, सगळं कसे हँडल करते, मी तुम्हाला ते आज सांगणार आहे. तर आता आपण सुरुवात करू पहिलं स्वयंपाकपासून. चला माझ्यासोबत. बघा, हे ॲप्रॉन मी डिमांडमधून आणलं तर 99 रुपीजचं. मला खूप आवडतं पिंक रंग, म्हणून पिंक रंगाची सगळी वस्तू घेते. मला पिंक रंग खूप आवडतो. आता आपण हे ॲप्रॉन बांधून घेऊ पहिले. आपण पहिले किचनमध्ये वट्यावर टाकण्यासाठी एक रुमाल घेते. मी कायम माझा रुमाल आथर राहतो. हे बघा, सगळे मध्ये इथं डॉर ठेवलेले आहे, तिथं सगळे राहतात माझे. हे बघा, आता आपण किचन वट्यावर पहिले रुमाल टाकून घेऊ. म्हणजे माझा किचन वटा मला बिलकुल गंध आवडत नाही, म्हणून पहिलं मी टाकून घेते रुमालला. आता आपण तयारी करू. चला, आज आपल्याला जेवणामध्ये खिचडी बनवायची. आज आमच्या मुलांचे नांद होतं की मम्मी खिचडी खायची. माझा खिचडी आमची सासूबाईसाठी गिलक्यांची भाजी पोळी करायची आहे. आता आपण खिचडीचे मटर पहिले तयार करून घेऊ. त्यापर्यंत आमचे सासूबाई गिलके कापता आहे. माझी सगळी हे बघा, ही डिमार्टमधून आणलेली मी टोकरी, हे डिमार्टमधून आणलेली आहे. सगळी भाजीपाला मी याच्यातच ठेवते. हे बघा, ओला लसूण आहे, टमाटे सगळे याच्यातच ठेवते मी, म्हणजे माझ्या भाज्या खराब होत नाही. आपण टोकरी घेऊन घ्या. पहिला आता आपण कांदे कापून घेऊ. मुलांना खूपच, म्हणजे फार लहान मुलांना खिचडीची आवड जास्त राहते. आमची सासूबाईंना भाजी पोळी खायची आहे, तर त्यांच्यासाठी गिलक्याची भाजी पोळी करायची आहे. तर पहिले कांदा कट करून देऊ आपण. कांदा कट झाला की डोळ्यात खूप पाणी येतंय. तिखट आहेत कांदे. कांदा तिखट झालेला आहे. आता आपण बटाका सोलून घेऊ पाहिजे. मुलांना बटाक्यावाली खिचडी आवडते आमच्या. आता आपण बटाका काटून घेऊ पहिले. मुलांना खूपच हौस राहते बटाट्यावाली खिचडी. आमच्या घरी बटाट्यावाली खिचडी सगळ्यांना आवडते. आपण आता एक बटाटो टाकून घेऊ पहिले. संध्याकाळची रुटीन म्हणजे खूपच अवघड राहते. सकाळ संध्याकाळ काय बनवा स्वयंपाकमध्ये तेच जास्त समजत नाही. मुलांची अवघड अलग अलग हे राहतं. आमच्या घरी तर 7 मेंबर आहोत आम्ही. 7 जणांचं अलग अलग पसंत राहते. हे बघा, आता आमच्या खिचडीचं मटर तयार झालं आहे. ओलं लसूण घेतला होता आम्ही मार्केटमध्ये. आता सुका लसूण बंद झालेला आहे, आम्ही वापरत नाही जास्त सुका लसूण. हे वाला लसूण आहे बघा, हिरवावाला. एकदम फार मस्त. यांची खिचडी खूप छान लागते खायला. आता मग ते कट करून घे पहिले सीझरनं. बंद कर ठेवून पहिले देखो. आता ओला लसूण आपण कट करून घेऊ. मग त्याला मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊ. कुटणीने खूप जाड राहून जातं, टेस्ट येत नाही बराबर त्याचा. आता आपल्या त्याला हिरव्या मिरच्या टाकते मी थोड्या. सगळा भाजीपाला मी सकाळी घेतला होता, मला टाइम भेटला नाही. आता रात्री सगळं साफसूफ करून मला ठेवा लागणार आहे. मी जास्ती छोटी मिरची वापरते. हे बघा, अशी लहानशी छोटी मिरची, त्याचा टेस्ट खूप भारी राहतो. आमच्या घरी तिखट खातात सगळेजण, म्हणून आम्हाला तिखट छोटी मिरची वापरावी लागते मला. आपण त्या लोसणामध्ये, आता वरल्या लोसणामध्ये टाकून देऊ. बाकीची चटणी टाकते लाल. माझी रुटीन
माझ्या मैत्रिणींना सोबत शेअर करते मी हल्स. आता आपण त्याला मिक्सरमध्ये ठेवून वाटून घेऊ. पहिले वॉश केलेली कोथिंबीर ही आता त्यात आपण बारीक काटून टाकू. मी जास्त सिझरचा यूज करतो, मला मिरचीनं खूप तिखट लागते मिरची, म्हणून हाताने मी बाकी जास्त यूज सिझरचंच करते. तुम्ही मी नक्का मिरची कापायला सिझर यूज करा, हात तिखट होत नाही. आता आपण मिक्सर जार कपमध्ये याला टाकून घेऊ. आपल्याला आता तिखट, आमच्याकडे तिखट खातात जास्त, म्हणून आम्ही बाकी छोटी मिरची बाकी तिखट वापरतो. मला बिलकुल फिकट खिचडी चालत नाही, मला जास्त तिखटची आवड आहे मला. आता आपण हे दळून घेतो. आता ग्राइंड करून घेऊ आपण पहिले. त्यांना मी दळलेलं कुटणीमध्ये कुटत नाही, त्यात जाड राहून जाते म्हणून काढून गेलेलं आहे. हे मिक्सर जार काढून घेते मी, बटन स्विच बंद करते. गिलक्याची भाजी करायची. आता एक गिलके कट झालेले आहेत, माझ्या सासूबाईंनी कापून दिलेले आहेत ते गिलके. त्यात आपण पाणी भरून देतो, काळसर पडत नाही मग ते गिलके. तोपर्यंत आपण खिचडी करून घेऊ. मी खिचडीमध्ये कायम नक्की गरम पाणी वापरते, म्हणजे त्याला खिचडी एकदम चविष्ट लागते आणि आपले तांदूळ लवकर वाफावून जातात. नेहमी माझे गरम पाणी ठेवलेलं राहते खिचडीसाठी. सगळ्या भाज्यांमध्ये मी गरम पाणी यूज करते, थंड पाणी यूज करत नाही. आपल्या त्याच्यानं भाजी बी लवकर वाफाते आणि पटकन स्वयंपाक होतो. आता मी गरम पाणी ठेवून दिलेलं आहे खिचडीसाठी. गरम पाणी होतं तोपर्यंत आपण दुसरं कुकर घेऊ. आता आपण खिचडी पहिलं करून घेऊ, तेव्हापर्यंत गरम पाणी होतं तोपर्यंत. हा बघा, हा कुकर आम्ही न्यू आणला होता डीमार्टमधून. खूप असा छोटासा लहानसा कुकर आहे मस्त. त्याच्यामध्ये पावशेरची खिचडी आपली होऊन जाते. आता आपण त्यात तेल टाकून घेऊ थोडं. दिवसभर दगदग करून करून जीव पूर्ण थकून जातो. संध्याकाळी पटकन स्वयंपाक करायचे, पटकन खायची इच्छा होते, पण लवकर भेटत नाही लेडीजला. मुलं ट्युशनला जातात, 8:30ला ट्युशनमधून येतात मुलं. तोपर्यंत आपल्याला बी जेवण होत नाही. मुलं येतात तर सोबत सगळे फॅमिली सोबत जेवतात, ते खूपच सुंदर वाटतं. सकाळचे सगळे ड्युटीला गेलेले राहतात, सगळे रात्री एकत्र होतो. पूर्ण फॅमिलीची सोबत राहण्याची मजाच अलग राहते. आपलं तेल तापलेलं आहे. आपण टाकून देऊ कांदे. मी त्यात लिंबडा टाकलेला आहे, तुम्हाला काही दाखवला नाही मी, पण मी लिंबडा वापरते नेहमी खिचडी, म्हणजे माझा लिंबडा राहतो. आता आपण परतून घेऊ त्यापर्यंत. मी तुम्हाला बोलली ना पावशेरची खिचडी आहे, तर हा पावशेर आहे माझ्या सासूबाईच्या गावातला, त्यांच्या हाताचा आहे. मी आता नेहमी त्याचाच यूज करते. मी लग्न करून आले, तुम्हाला काही समजायचं नाही का केवढं घ्यायचं, मग त्यांनी मला दाखवलं का याचा माप घ्यायचा. आता आपण त्यात डाळ टाकून घेऊ थोडी. मी दालसाठी हा माप ठेवलेला आहे नेहमी, याच्यानंच टाकते, मला परफेक्ट माप बसतो याच्यानं. आमच्या गाडीमध्ये तूरची डाळ जास्त लागते खिचडीमध्ये, सगळ्यांना आवडते खूप जास्त डाळवाली खिचडी. आता आपण त्यापर्यंत हे कांदा परततोय, त्यापर्यंत आपण तांदूळ आणि धुवून तांदूळ आता वॉश करून घेऊ पहिले. तांदूळाला नेहमी तेल लावतो, पावडर लावत नाही का, पावडर खूपच हेर असं पुसायचं काम राहतं ते. आम्ही नेहमी तेल आपलं खाण्याचं तेल लावतो. तांदूळला नरम राहते, नरम खिचडी येते, त्याच्याने चविष्ट लागते खायला. त्याच्याने ना किडे काहीच पडत नाही, एकदम असे मऊ राहते खिचडी खायला. आता हे बघा, तुम्ही जे नक्की तांदूळांना जे पावडर लावत असं नक्का लावा, का ते आपल्या शरीराला हानिकारक राहतो, तो निघत नाही पूर्ण प्रकारे. हे खाण्याचे तेल आपल्याला काही बाधत नाही. नेहमी तुम्ही नक्की एक करून बघा एक वेळा, का आपल्याला तांदूळांना खायचं तेल लावा, बघा केवढा फरक पडतो त्याच्यानं. चला आता आपण खिचडीची बघू. आता त्याच्यामध्ये दळलेला हा मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची तिखट टाकून दळलेलं होतं ते टाकू आपण.
तुम्ही नक्की एक वेळा ओला लसणची खिचडी टाकून बघा, खूपच असं चविष्ट लागते खायला. त्याला चांगलं परतून घेऊ आपण. आपलं गरम पाणी बी तयार झालेलं आहे, रेडी आहे गरम पाणी. आता त्यात आपण थोडी हळद टाकू. मी पहिले खिचडी परतून घेते, ती पाणी गरम ते टाकतात जुने लोक करायचे. गरम पाणी उकळले का मग तांदूळ टाकायचे. मी तशी करत नाही. मग आपला मसाला हे करपून घ्यायचा परतून, त्यात मग तांदूळ आणि आपली डाळ धुतलेलं ते टाकून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला. त्याच्यामध्ये हा चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, बटाटा हे टाकून द्यायचं आहे. त्याला चांगली परतून घ्यायची आहे खिचडीला. बघा परतून केलेली. आता आपण त्यात गरम पाणी केलेलं होतं माझं, ते टाकू आपण. हे बघा असं गरम पाणी, मी नेहमी गरम पाणीचा यूज करते. आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून नमक टाकून देऊ. ओला लसूणमुळे खिचडीचा एवढं भारी स्मेल येतोय ना, नका विचारू. असं जीव म्हणताय आता किती खाऊ आपण. तुम्ही या नक्की खायला आमच्या घरी सुरतला. हे बघा आता आपलं खिचडी वघारलेली तयार आहे. आता आपण झाकण लावून देऊ. आता आपली खिचडी होते. आपण तोपर्यंत आता आपण गिलक्याची भाजी वगैरे सासूबाईंसाठी आता गिलक्याची भाजी करायची आहे. बघा त्यांच्यासाठी तर आमची छोटी मिरची, आमचं वेगळं वेगळं राहतं सगळं. त्यांच्यासाठी मोठी मिरची फिकी येते, तसं तिखट येत नाही. त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना फिकत खातात, ते थोडं वेगळं, त्यांची वेगळी भाजी राहते म्हणून. हे बघा आता मी तुम्हाला बोलली ना, मला मिरचीनं खूपच तिखट लागतं म्हणून मी नेहमी सीजर यूज करते मिरची काटायला. हे बघा तुम्ही मी नक्की करून बघा, तुम्हाला तिखट लागणार नाही, डोळ्यांना हात लागत नाही. चला आता आपण कढाई घेऊ भाजीसाठी, गिलक्याची भाजीचा कुकर इकडच्या साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आता आपण इकडे गिलक्याची भाजी करू. चला आता गिलक्याची भाजीची तयारी. आमच्या सासूबाईंना जास्त तेल आवडत नाही भाजीमध्ये, म्हणून नेमकं थोडंही तेल टाकावं लागतं. तेल तपतो तोपर्यंत बघा हिरवी मिरचीमध्ये ओलं लसूण टाकून दिलेलं आहे. आपली खिचडी भी तयार होत आहे गरम गरम. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात हिरवी मिरची टाकून देऊ. मी हिरव्या मिरच्यामध्ये थोडं ओलं लसूण बी कापून घेतलेलं आहे. माझे सुका लसूण जसं बंद झालेलं आहे, हिरवा लसूण येतोय हिवाळ्याचा म्हणून. मी हिवाळ्यामध्ये नेहमी ओला लसूणचा जास्त यूज करते, कोरडा लसूण मी वापरत नाही जास्त. थोडं धना पावडर टाकून घेऊ, थोडं हळद. आता सगळे गिलके त्यात टाकून देते मी. हे बघा आमची हिरव्या मिरच्यांची गिलक्याची भाजी रेडी होत आहे. तर थोडंसं पोळ्यांचं पीठ म्हणून घेऊ आपण. पीठ आमच्या गव्हाचं पीठचा डब्बा इथं राहतो नेहमी. मी सगळे पीठ इथंच ठेवते. बाजरीचं पीठ, चण्याचं पीठ, गव्हाचं पीठचं एक स्पेशल खाता आहे, तिथं सगळे डबे असते मी. आता मी गाळून ठेवत नाही, नेहमी चालू गाळून घेते. थोडे चपाती लागणार आहे आम्हाला, बाकी खिचडी आहे म्हणून. आमची सासूबाईंची भाजी खूपच फिकट राहते, मुलं खात नाही. आमची आजी बाबांचे वेगळं स्वयंपाक राहतो, त्यांसाठी आता हे थोडेसे गरम गरम पोळी त्यांना बनवून देते. आता गव्हाच्या पीठमध्ये मी नेहमी पोळ्यांमध्ये नमक टाकते, मीठ चवीनुसार. आमच्या घरामध्ये नमक बोलतो म्हणून माझ्या तोंडामधून नमक निघालं, पण नेमकं मीठ टाकतो आम्ही पोळ्यांमध्ये. आणि एवढं लक्ष द्या का आपण जेव्हा बी गहू दळतो त्याच्यामध्ये थोडे मुठीभर चणे नक्की टाका, त्याच्यानं वास्तू दोष राहतो, तर आपलं निवारण होत राहतं थोडं. मी नेहमी नक्की दळण्यामध्ये चणे टाकते थोडे. आपले काळे चणे आहेत ना, आपल्या भाजी करतो आपण ते आहे. आता आपण कणिक मळून घेऊ. वॉश केलेली कोथिंबीर आपण त्या भाजीमध्ये टाकून देऊ. आपली भाजी आता तयार आहे बघा गिलक्याची.
हे बघा गिलक्याची भाजी आमची तयार आहे. आता आपण बनतो पोळ्यांची तयारी. एक साईडला ठेवून देऊ आपण. चला आता आपण पहिले पोळे टाकून घेऊ. आमच्या घरी जास्त ना गरम गरम पोळ्या आवडतात सगळ्यांना, त्यासाठी मी पहिले खिचडी भाजी कुठलीही भाजी हो पहिले करून ठेवून देते सगळ्या, मग लास्टमध्ये पोळ्या टाकते. मी 4 पळवालीच कायम नेहमी चपाती करते आणि गरम गरम चपाती खाण्यामध्ये मजाच काही अलग राहते. त्यासाठी आम्ही नेहमी चपाती गरमच असते. आमच्या घरी गरम गरम खातो आम्ही. माझ्या सासूबाईंना थंड जेवण बिलकुल आवडत नाही. आमची फॅमिली मोठी आहे. आमचे 7 मेंबर आहेत आम्ही घरामध्ये, म्हणून सगळ्यांची वेगळी वेगळी पसंत राहते. कुणाला काय खायचं, कुणाला काय खायचं असं राहतं. म्हणून नक्की बजेटच बसत नाही कुठलं काय जेवण बनवावं असं. मुलांना नेहमी चटपटक जेवण आवडतं. आमच्या रुद्राला तर नेहमी भाजी पोळीच आवडते जास्त. मी नेहमी कपड्यांना पोळी शकते. मला पहिला चिमटा बिलकुल आवडत नाही, त्याच्याने कच्ची चपाती राहून जाते. आमच्या रुद्र एवढा बदमाश आहे ना. आमच्या इथं सोसायटीमध्ये घर कामाचं चालू आहे, बांधकाम, म्हणजे खूपच असे मच्छर वगैरे झालेलं आहे. त्यासाठी मग ताबडतोब आम्ही ते रॅकेट मागवलो मच्छरांचं. तो एवढा बदमाश आहे ना, तो घेऊन फिरतो तो दिवसभर. हे बघा आता मी चालू आहे त्याजवळ इकडे तिकडे मच्छर मारण्याचं. खूप अधिक आहे आमचं. आता त्यात आपल्याला थोडं पाणी टाकून द्यायचं आहे. ते पाणी गरम होतो पर्यंत उकळू द्यायचं आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे. 1 चमचा भरून आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. एवढे स्वादिष्ट लागते ना ही चटणी, तुम्ही नक्की खा एक वेळा बनवून. तुम्हाला घट्ट पातळ तुमच्या अनुसार नेहमी घट्ट चटणी एकदम स्वादिष्ट लागते ती. हे बघा आता ही उकळू दे तिला. आता असं जीव मध्ये किती खायची ही चटणी. हे बघा तुम्ही नक्की बनवा एक वेळा. त्यात आपल्याला थोडी कोथिंबीर वॉश केलेली चिरून टाकून द्यायची आहे. हे बघा बारीक कट टाकून. तर आपली ही चटणी होत्या परंतु आपण सलाड करून घ्या. आमच्या घरी सगळ्यांना सलाड आवडतं. कोबी टोमॅटो हे आपल्या सेहतसाठी नक्की प्रोटीन आहे. आपल्याला टोमॅटो नेहमी खाण्यापाहिजे, त्याच्याने आपलं रक्तशुद्धी होते, डोळ्यांना तेज येते, आपल्याला रक्तप्रवाही नेमकं व्यवस्थित राहतं. त्यासाठी आपण सलाड करू. आता चला माझ्यासोबत क्लीनअप करून घेऊ तिथं क्लीन किचनमध्ये. हे बघा आमचे इथं फ्रीजमध्ये ठेवून देऊ आपण. बाकीचं आवरून घेऊ, म्हणजे एकदम हे नाही पडत, रोल नाही पडत आपल्यावरती. बाकीचं काम आपण परत सोबत करतच जायचं. आता आपण सलाड कट करून घेऊ. नेमकी सलाडमध्ये मी गाजर काकडी सगळं वापरते, पण आज आमच्या भाजीवाल्याने नेमकी काकडी चांगली नव्हती. त्यासाठी मम्मी ते बोलले म्हणे आज खाली टोमॅटो आणि कोबीचंच सलाड करून टाका. मग आपण हे बनवू आता. हे बघा एकदम अशी आपली देशी आहे. बघा ह्या प्रकारची माहीत पडते आपली देशी कुठली आहे ते कुठलं आहे. सफेद व्हाईट येते ते एकदम करसर लागते खायला, एकदम स्वादिष्ट लागते खायला. ही आपली देशी पत्ता कोबी आहे. नेमकी आमच्या घरी सगळ्यांना सलाड एवढं आवडतं ना, ते भरपूर प्रमाणाने आवडतं. मी नेमकं गाजर, बीट, टोमॅटो, काकडी, मुळा हे सगळं टाकून बनवते, पण आज नेमकं ते हाय नाही म्हणून मी आज खाली टोमॅटो आपला कोबीचं सलाड बनवणार आहे. जिराची फोडणी देऊन त्यात थोडं लिंबू, कोथिंबीर ते टाकून बघा. एकदम सगळे वेगळे वेगळे सलाड येतात, पण आमच्या घरी जे आवडतं ते हे प्रकारचं बनतं. मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे. आता बघा ही कोबी आपल्या तयार आहे काटून. त्यात एक टोमॅटो घेऊन घेऊ आपण.
तुम्ही असं बारीक प्रकारनं कापून घ्यायचं आहे. जाड जाड मुलं खात नाही बिलकुल. आमच्या रुद्राला तर बिलकुल आवडत नाही जाड. त्याला असं बारीक दिलेलं राहतं तर आरामनं खाऊन घेतो. तर ते एवढं नखरे करतो ना ते खायला. त्यात आपल्याला वॉश करलेली कोथिंबीर आहे ती बी चिरून घ्यायची आहे. हे बघा, आता आपण त्यांना एक बाउलमध्ये काढून घेऊ. त्याला एक बाउलमध्ये मी सगळं काढून घेते. ही बाकीची पत्ताकोबी आता फ्रीजमध्ये ठेवून आपण ही चटणी तयार आहे खायला. एकदम अशी सुंदरशी बनली ही चटणी. आता आपण फोडणीसाठी छोटी कढाई ठेवू. अशा प्रकारची छोटी कढाई घ्यायची आहे वघारसाठी. हे सगळ्यांच्या घरी अवेलेबल राहतं. आणि माझी मैत्रीण तर एवढा हुशार आहेत ना सगळ्या, त्यांना सांगण्याची गरजच नाही. हे बघा, आता हे कट झालेलं आहे सगळं. आता आपण त्यात थोडं तेल टाकू. थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. त्याला गरम होऊ द्यायचं आहे, म्हणून त्याला राईची फोडणी द्यायची आहे. तेल गरम होत आहे आता. तोपर्यंत आपण बघू की राईस तेल झालं का नाही. नाही, अजून गरम नाही झालेला आहे. ते फार एकदम असं तपू द्यायचं, म्हणजे राईने असं फटफट फुटते तोपर्यंत त्याची सुगंधच वेगळी राहते. हे बघा, आता तेल गरम झालं आपल्याला. त्यात आपल्याला ही राई टाकून द्यायची आहे. ही बघा कसे फुटते येते. तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे गरम तेल थोडं थंड होऊ द्यायचं आहे. बघा, तेल आता थंड झालेलं आहे. आपण हे स्लादमध्ये टाकून देतो आपण. आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा लिंबू टाकू चवीनुसार, ज्याला आंबट आवडत असं त्याप्रमाणे. आता मिक्स करून घेऊ आपण. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मग चवीनुसार आपण त्याच्यात नमक टाकू. हे बघा सुंदरसं दिसतंय. हे बघा स्लाड आमचं. हे बघा स्लाड तयार आहे आपलं. हे बघा स्लाड असं तयार आहे. एकदम मस्त पाणी येते तोंडाला. एकदम झक्कास आहे स्लाड. हे बघा, आता माझ्या मिस्टरांना पापडची चटणी खूप आवडते. सांगते काय तुम्हाला, सगळे 7 जण, आम्ही 7 जणांची वेगळं वेगळं खायची पद्धत आहे. माझ्या मिस्टरांना पापडची चटणी आवडते. आता ते बनवायची थोडी. उडदाचे पापड भुजून घेते पहिले. असं भाजून घ्यायचं आहे. आमच्याकडे जास्त उडदाचे पापड खूप आवडतात सगळ्यांना. कोण चटणी खातं, कोण तळून बी खाते. माझी लहान मुलगी तर तळून आवडते तिला. नेमकी खिचडीसोबत तळलेले पापड खाते. हे बघा, आता आपलं पापड भुजावून चालले. आता पापड भुजावून गेले. आपण त्यांना आता बारीक चिरून घेऊ एक प्लेटमध्ये. चला, आता हे तेलाला चिरून घेते मी पहिले. आमच्याकडे पापड चटणी मिस्टरांना तिखट आवडते, मग थोडं तिखट जास्त टाकावं लागतं. मीठ चवीनुसार, तेल. आता त्यांना एकत्र करून घेऊ. झाली आपण पापडची चटणी. हे बघा, एवढी आवडते ना त्यांना. एक तर चटका भाजी नाही राहिली तरी चालेल, पण ही पापडची चटणी त्यांना खूप आवडते. माझ्या मिस्टरांच्या टिफिन जातो त्यामध्ये भाजी तरी राहिली ना तरी ही चटणी तर नक्कीच द्यावं लागते त्यांना. त्यावेळेला म्हणतात ना टिफिन अधुरा आहे त्यांना. हे बघा चटणी. आज तर एवढा स्वयंपाक झाला आहे ना. खिचडी झाली, गिलक्याची भाजी झाली, माझ्यासाठी आवडते ती शेंगदाण्याची चटणी केली, स्लाड झालं, हे पापडची चटणी झाली, पोळ्या झाल्या. आता जेवणाची मजा घेऊ आपण. चला आमच्यासोबत.
आता सगळ्यांचं जेवण आपटले. आता आपण किचनची साफसफाई करून घेऊ. पहिले भांडे खरगटे भांडे आवरून घेऊ, का रात्री ना किचनमध्ये बिलकुल खरगटे भांडे ठेवत नाही, त्याच्यानं लक्ष्मी प्रवेश होत नाही, अलक्ष्मी येते. त्यासाठी पहिले स्वच्छ किचन करावे. रात्री तर भुलतून बी भांडे उष्टे ठेवायचे नाही घरामध्ये. आता चला ही साफसफाई करून घेऊ. पहिले आमचे भांडे एवढे निघताना 7 मेंबर आहोत आम्ही, त्यासाठी खूपच असे भांडे निघतात. पटकन आवरून घेते, तरी मला टाईम वेळ लागत नाही असे भांडे घासायला. लवकर भांडे होता माझे. मुलांचे टिफिन वगैरे सगळे रात्री जमा होता. मिस्टरांचा टिफिन राहतो माझा, त्यांचे बी रात्री येतं टिफिन. आता पटकन पहिले भांडे आवरून घेऊन नंतर मी तुम्हाला परत एक टिप्स सांगणार आहे वास्तूवाली. ते नेहमी करायची रात्री, ते मी तुम्हाला भांडे आवरून सांगणार आहे. भांडे घासून गेलेलं आहे. आता हे ब्रेझिंग येते घासून घेते, याच्यानं मच्छर वगैरे होत नाही, नाही तर उष्ट्यानं उष्ट्याचं पडलं तर घाण वास येतो. पूर्ण घासून घासून साफ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडंसं फिनाइलचं पाणी करायचं आहे. हे बघा, मी हे फ्लोअर क्लिनर यूज करते. लेमन ज्यूस लेमन फ्लेवरमध्ये येतात. खूपच एकदम सेंटेड वास येतो किचनमध्ये. रात्री मी याच्यानेच आपलं हॉल सगळं साफसूफ याच्यानेच करते. एकदम मस्त राहतं हे. थोडं टाकून द्यायचे पाणीमध्ये, मच्छर वगैरे काही होत नाही त्याच्यानं. सगळं फिनाइलनं आपण हा वटा सगळं साफ करून घेणार आहोत. हे बघा, त्यांच्यासाठी दूध बी गरम झालेलं आहे आमचं. ते दूधमध्ये गोळ्या घेतात रात्री, आणि त्याचं दूध बी गरम करून ठेवून दिलेलं आहे पहिले. आता सगळं हे किचनवर एकदम क्लीनअप करून घेऊ आपण पूर्ण. मला बिलकुलही वाटतं किचन घाण आवडत नाही, बिलकुल बी नाही. माझे मुलं खराब करतात, मी त्यांना परत स्वच्छ करायला लावते की मला अगदी घाण नको आहे. म्हणून मला स्वच्छ किचन आवडतो. हे बघा, असं मी छोटेसे इथं मनी प्लांट लावले. मला झाडांचं मी खूपच शौक आहे. माझं तुम्हाला आपल्या एखाद बाहेरचं वातावरण सगळे माझे जे झाडं लावले त्यांचं एक रुटीन नक्की तुम्हाला दाखवेल मी सकाळचं. ते नक्की बघूया. मला खूपच शौक आहे छोटे छोटे मनी प्लांट वगैरे त्यांचा. आता आपलं पूर्ण बघा पूर्ण साफ करण्यामध्ये आलेलं आहे किचन. हे भांडे आता इकडे वसारून देऊ आपण. अगदी सावटे भांडे आहेत माझे. हे बघा, माझ्याला धरलं नाही म्हणून मी काय की वसरून घेते त्या भांड्यांना. हे बघा, आले आमचे भांडे इकडे. पूर्णपणे स्वच्छ करून घेऊ आपण किचन. रात्री किचनमध्ये कुठल्याही प्रकारचे कचरा वगैरे ठेवायचं नाही, का रात्री महालक्ष्मीचं आवाहन राहतो. रात्री त्यांची फेरी राहते फिरायची. म्हणजे किती झालं त्यावेळेस किचन एकदम स्वच्छ ठेवायचं. त्यामुळे आपल्या घरातले नकारात्मक ऊर्जा येत नाही. कायम सकारात्मक ऊर्जा राहते. आई पाहते रात्री कोणाचं काय आहे, कसं आहे. खारघटमध्ये घरामध्ये कधी लक्ष्मी वास करते. नक्की त्यासाठी स्वच्छ किचन ठेवा, मी हेच म्हणते तुम्हाला. हे बघा, आता आपण गेलं पूर्ण साफ. सगळे किचनची क्लिनिंग झालेली आहे, सगळी झालेली आहे. आता आपण गॅस वट्याची पूजा करून घेऊ आणि लोंग आणि नक्की कपूर जाळा. रात्रीचं सगळं आपलं किचन साफसुथरं झालं का गॅसची पूजा करून घ्यायची. आणि हे बघा, अशा मातीच्या दिव्यामध्ये 2 लोंगा आणि कपूर नक्की जाळा. याच्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि अन्नाचा भंडार जसाही तसा राहतो. आपल्या घरात कधी कशी अडचणी येत नाही, नकारात्मक ऊर्जा ते बिलकुल येत नाही. त्यासाठी नक्की हा उपाय करा तुम्ही. चला आता करू आपण. त्यासाठी पहिले वट्यात गॅसची पूजा करून घ्यायची आपल्याला. तुम्हाला सांगत होती ना की मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. हीच टिप आहे की कपूर आणि लोंग तुम्ही नक्की जाळा घरामध्ये रात्री किचन क्लीन झालं का. आता आपल्याला घराचं सगळं काम झालेलं आहे माझं.
सगळं झालेलं आहे. आता आपण जाऊ वॉकवरती, थोडं गलीमध्ये आपण थोडे आटे मारून येऊ. आता चला माझ्यासोबत. आता आपल्याला थोडंसं वॉकवर फिरायला जायचं आहे. जेवणानंतर हा वेळा आमचा रुद्र चालत आहे. खूपच मजा येते रात्री जेवणानंतर. जेवण केल्यानंतर आपण थोडं चालायला नक्की पाहिजे, का त्याच्यानं आपल्याला प्रचलन क्रिया सगळे व्यवस्थित होते. ॲसिडिटीची प्रॉब्लेम होत नाही, काहीच होत नाही. त्याला नक्की मी नक्की जेवण झालं का रोजची माझं रुटीन आहे की मी थोडंसं फिरायला नक्की निघते. त्याच्यानं आपल्या दिवसभरचा घरामध्ये कंटाळा आलेला राहतो. दिवसभर घरामध्ये बोर होतं सगळं माणूस. त्यात फिरायला निघायचं नक्की. मग कसं वाटलं तुम्हाला? आता फिरूया, थोडं गलीमध्ये राऊंड मारून येऊ. चलो. आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी रुटीन नक्की तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की तुम्हाला ही रुटीन कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय. आमचा रुद्र आहे बघा.